विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय पाठ 10वा. पाठाचं नाव आहे कुलूप. तर या पाठाचं जे शीर्षक आहे कुलूप, तर याच्या भोवतीच हा आपला पाठ फिरत राहतो. तर पाठाचे जे लेखक आहेत ते आहेत श्रीकृ कोल्हटकर, म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. त्यांचा जन्म आहे 1871, मृत्यू 1934. ते समीक्षक, लेखक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, मूकनायक, गुप्त मंजूष, मतिविकार, प्रेमशोधन इत्यादी नाटके त्यांची प्रसिद्ध आहेत. दुटप्पी दुहेरी, श्यामसुंदर इत्यादी कादंबऱ्या आहेत. गीतोपायन हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. तर या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोदाचा अतिशय चपखलपणे वापर हा प्रस्तुत पाठाचे खास वैशिष्ट्य आहे. बंडू नानांच्या कुलपांच्या हव्यासापायी त्यांच्यावर अनेक चमत्कारिक प्रसंग उद्भवतात. याचे वर्णन प्रस्तुत पाठात विनोदी शैलीत लेखकांनी केले आहे. तर प्रस्तुत पाठामध्ये एक पात्र आहे बंडू नाना. तर बंडू नानांना कुलपांचं अतिशय वेड असतं. कुलपांवरती त्यांचं अतिशय प्रेम असतं आणि या हव्यासामुळे म्हणजे त्यांनी खूप सारी कुलपं स्वतःकडे जमवलेले असतात आणि या हव्यासामुळे त्यांच्यावर अनेक चमत्कारिक प्रसंग ओढवतात आणि ह्या सर्व प्रसंगांचं वर्णन लेखकांनी विनोदी शैलीत या पाठामध्ये केलेलं आहे. तर आपण आता पाठ पाहूयात. आमच्या बंडू नानांना कुलपांचा मोठा शौक म्हणजे आवड. अनेक धातूंची, अनेक आकारांची, अनेक कळींची कुलपे जमवून त्यांनी एक संग्रहालय बनवले आहे. तर अशा प्रकारे बंडू नानांना कुलपांची खूप आवड होती. मग त्यांनी अनेक धातूंची, अनेक आकारांची, अनेक कळींची म्हणजे चाव्यांची कुलपे जमवून त्यांनी कुलपांचं एक संग्रहालय आपल्या घरी बनवलेलं आहे. घरात दूध तुत्त्याच्या कपाटापासून तो तहत पैशाच्या तिजोरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुलपे लावून नाकेबंदी करून टाकली आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे पहा. तहत म्हणजे थेट, म्हणजे दूध दुभत्याचं जे कपाट असेल त्याला सुद्धा कुलूप, ते थेट पैशाच्या तिजोरीपर्यंत त्यांनी कुलपे लावून नाकेबंदी करून टाकणे म्हणजे काय, तर त्या ठिकाणी कडक बंदोबस्त करणे. तर अशा प्रकारे त्यांनी दूध दुभत्याच्या कपाटाला सुद्धा कुलूप लावलेलं आहे. पैशाच्या तिजोरीला तर लावलेलंच आहे आणि ठिकठिकाणी त्यांनी कुलूपे लावून त्या ठिकाणी कडक बंदोबस्त केलेला आहे. घरावर एखादा डाका पडणार आहे अशी बातमी कळूनही कोणी इतकी तयारी करत नसेल. म्हणजे एखाद्याच्या घरी, तुमच्या घरी चोरी होणार आहे असं जरी सांगितलं तरी इतकी तयारी कुणी करणार नाही किंवा इतकी कुलपं कुणी घरामध्ये लावणार नाही. इतकी कुलपं दररोज बंडू नाना आपल्या घरी लावत असत. बरे, इतका बंदोबस्त करण्याचे कारण विचाराल तर ते आपल्या चीजवस्तूंचे रक्षण व्हावे ही इच्छा नसून कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा एवढीच आहे. तर आता आपल्याला लक्षात आलं असेल की बंदोबस्त केलेला आहे म्हणजे काय, की चीजवस्तूंचं रक्षण व्हावं. तर ही इच्छा त्यांची नव्हती. त्यांची इच्छा काय होती, की ही जी कुलपं आहेत तर ही सर्व कुलपं आपल्या मित्रमंडळींच्या दृष्टीस पडावीत. या हव्यासामुळेच बंडू नानांनी काही कड्यांस 2-2 व काही दारांस दोन्ही बाजूंनी कुलपे लावलेली आहेत. तर हा जो त्यांना हव्यास आहे कुलपांचा, तर याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे पहा, की काही कड्यांस 2-2 कुलपे लावलेले आहेत. हव्यास म्हणजे हावरेपणा. तर या हावरेपणामुळे त्यांनी कड्यांस 2-2 आणि काही दारांस दोन्ही बाजूने त्यांनी कुलपे लावलेले आहेत. एवढा खटाटोप करून ठेवल्यामुळे बंडू नानावर अनेक चमत्कारिक प्रसंगही आले आहेत. तर असं काहीतरी त्यांनी करून ठेवलं होतं, त्यामुळं काय झालेले, खूप सारी चमत्कारिक प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे. तर काय काय प्रसंग त्यांच्या घरामध्ये घडलेले आहेत पहा. एकदा त्यांच्या धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली त्यांच्या कुटुंबाने हरवली. कोठी म्हणजे खोली. तर धान्याची खोली जी आहे तर त्या खोलीच्या कुलपाची चावी, किल्ली त्यांच्या कुटुंबाकडून हरवली.
कुलूप जरा निराळ्या पद्धतीचे असल्यामुळे त्याला किल्ली शोधण्याकरता त्यांनी सगळा बाजार पालथा घातला, तरी किल्ली मिळेना. आता किल्ली तर हरवलेली आहे आणि कुलपांची किल्ली शोधण्यासाठी पूर्ण बाजार ते फिरले तरीसुद्धा किल्ली मिळाली नाही. बरे, कुलूप लोहाराकडून काढवावे तर पोटच्या पोरापेक्षाही ममतेने वाढवलेल्या कुलपाची हाडे खिळखिळी होताना पाहणे हे बंडू नानासारख्यांना जरा दुर्घटच होते. दुर्घट म्हणजे अवघड. तर अशा प्रकारे त्या कुलपाची चावी कुठेही मिळालेली नाही. तर आता हे लोहाराकडून कुलूप फोडावं तर ते बंडू नानांना त्या ठिकाणी पटण्यासारखं नव्हतं, कारण पोटच्या पोरापेक्षा सुद्धा मायेनं ते कुलूप त्यांनी जपलेलं होतं. शिवाय गृहस्थ इतका मानी की त्याने शेजाऱ्यांपाशी कधी पसाभर धान्यही उसने मागितले नव्हते आणि ते स्वतः इतके स्वाभिमानी होते की त्यांनी शेजाऱ्यांकडून कधीही धान्य उसने घेतले नव्हते. असो, अशा रीतीने पहिला दिवस तर घरातील सर्व मंडळींनी त्या कुलपानिमित्त कडकडीत उपास काढला. आता धान्याच्या खोलीची चावीच हरवलेली आहे, त्यामुळे पहिला दिवस तर घरातील सर्व मंडळींना उपासामध्येच काढावा लागला. दुसऱ्या दिवशी द्वादशी. द्वादशी म्हणजे काय? तर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना उपवास करावा लागलेला आहे, पण द्वादशीचा खरा अर्थ काय आहे की शुक्ल व कृष्ण पक्षातील 12वा दिवस, त्याला म्हणतात द्वादशी. पण तो दिवसही सगळ्यांनी तितक्याच धार्मिकपणाने उपासात काढला, पण तो दिवस त्यांना उपवासामध्येच काढावा लागला. नानांचे तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली. तर या ठिकाणी नानांचे तर डोळे पांढरे होणे म्हणजे खूप घाबरणे, डोळे पांढरे होणे म्हणजे खूप घाबरणे. तर नानासुद्धा खूप घाबरायला लागले. शेवटी सर्व हकीकत कळताच आम्ही स्वतः लोहारास घेऊन नानांच्या घरी गेलो व ते कुलूप एकदाचे फोडले. तर ही सगळी हकीकत कळल्यानंतर की कुटुंबातले सर्व लोक 3 दिवस उपाशी आहेत, ही हकीकत कळल्यानंतर आम्ही सर्व लोक नानांच्या घरी गेलो आणि ते कुलूप फोडले. पण त्यामुळे नानांचा आमच्यावर इतका गुस्सा झाला, म्हणजे नानांना या गोष्टीचा इतका राग आला की ते 15 दिवसापर्यंत आमच्याशी नीटपणे बोलेनातच. परंतु कुलूप फोडलेला नानांच्या मनामध्ये खूप राग होता आणि 15 दिवसांपर्यंत लेखकांशी ते बोलले नाहीत. आपल्या उपयोगातील सर्व किल्ल्या बंडू नाना आपल्या जानव्यात अडकवून ठेवत असत. तर आपल्या ज्या किल्ल्या आहेत तर ते सर्व किल्ल्या आपल्याकडेच ठेवत असत. त्या कधी हरवत नाहीत. हरवतात त्या बहुत करून त्यांच्या कुटुंबांच्या ताब्यातल्या किल्ल्या. तर त्या ठिकाणी ते काय म्हणतात की त्यांच्या कुटुंबाकडून फक्त किल्ल्या हरवू शकतात, नानाकडून कधीही किल्ल्या हरवू शकत नाहीत. वरील अनर्थ गुदरल्यापासून साधी बाजारी कुलपेच ते कुटुंबाच्या स्वाधीन करू लागले. ही कुलपे किल्ल्यांच्या बाबतीत काहीच विधिनिषेध बाळगत नसत. तर कोणताही या ठिकाणी कुटुंबांनी किल्ले हरवल्यामुळे कुटुंबातल्या सदस्यांकडे ते फक्त बाजारी कुलपे देऊ लागले आणि या कुलपांना कोणताही नियम नव्हता, म्हणजे त्यांना कोणतीही किल्ली, खिळा किंवा काडी चालत असे. कधी कधी तर नुसत्या हिसक्यानेच ती उघडत असत, तर कधी कधी ती कुलप हिसका दिला तरी उघडत असत. त्यांची अशी वसुधैव कुटुंबकम वृत्ती पाहून, वसुधैव कुटुंबकम वृत्ती म्हणजे काय? सारे विश्व हे आपले कुटुंब आहे. तर अशी वृत्ती त्यांची जी होती तर ती पाहून शेवटी नानांच्या पदरच्या एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली व तो 1500 डबोले घेऊन पळून गेला. तर सर्व विश्व आपले कुटुंब आहे अशी नानांची वृत्ती पाहून नानांच्या एका विश्वासू चोरानंच त्यांच्या घरामध्ये 1500चं डबोलं घेऊन तो, म्हणजे तेवढी रक्कम तो घेऊन पळून निघून गेला. तिजोरीला कोणते कुलूप लावायचे याचा बंडू नानांना फार दिवस प्रश्न पडला होता. प्रथम त्यांनी अक्षरी कुलूप लावले, पण तिजोरी अंधारात असल्यामुळे कुलपाची अक्षरे जमवताना ती नीट दिसेनातच, म्हणून त्यांनी तिजोरी महत्प्रयासाने उजेडात आणून ठेवली. तर आता तिजोरीला कुलूप कोणते लावायचे असा त्यांना प्रश्न पडला होता. मग नानांनी काय केले की अक्षरी कुलूप लावले, परंतु तिजोरी अंधारात असल्यामुळं त्या कुलपावरची अक्षरं दिसत नव्हती, म्हणून त्यांनी तिजोरी उजेडात आणून ठेवली. पण तेव्हापासून अक्षरे जुळवताना ती जवळ उभे राहणारशी दिसू लागली.
तेव्हा ती कुलपे ही कुच कामाची ठरली. पण अक्षरे जुळवताना ती तिजोरी उजेडत असल्यामुळे जवळच्या माणसाला सुद्धा ती दिसू लागली. त्यामुळे त्या कुलपांचा काही उपयोग नव्हता. यापेक्षा अक्षरशत्रू कुलपे पुष्कळ बरी. अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर माणूस. तर निरक्षर म्हणजे अक्षरशत्रू कुलपे म्हणजे ज्याला अक्षर जुळवावी लागणार नाहीत अशी कुलपे, असा टोला देत देत त्यांनी त्या कुलपाच्या ऐवजी दुसऱ्या कुलपाची योजना केली. हे कुलूप नुसते दाबले की लागत असे. उघडताना मात्र त्याला किल्लीची जरूर लागे. एके दिवशी बंडूनाना आमच्याकडे हर्षित मुद्रेने येऊन म्हणाले, तर आता त्यांनी तिजोरीला कुलूप लावलेलं आहे की ते नुसतं दाबलं की लागत असे, परंतु त्याला उघडताना चावी लागे, किल्ली लागे. एकदा बंडूनाना खूप आनंदी मुद्रेमध्ये आले आणि काय म्हणाले, आमच्या आर्यभूमीच्या पुत्रांना कल्पकता नाही, म्हणून आर्यभूमीचे पुत्र म्हणजे भारतभूमीचे सुपुत्र, तर त्यांच्याकडे कल्पकता नाही, कल्पना नाहीत त्यांच्याकडे, म्हणून चोहकडे ओरड चालू आहे. पण हा आरोप निव्वळ खोटा आहे. कसा आहे? अहो, आम्हाला संधी मिळत नाही साधी. ती मिळती तर आम्हामध्ये शेकडो एडिसन झाले असते. तर आमच्या भारत देशामध्ये लोकांना संधी मिळत नाही. जर संधी मिळाली असती तर एडिसनसारखा विजेचा शोध सर्वांनी लावला असता. म्हणजे एडिसनसारखे थोर शास्त्रज्ञ सर्वजण झाले असते. देशाभिमानाच्या या उकळीचा अर्थ विचारता बंडूनानांनी प्रथम आपली कोणत्याही प्रकारे स्तुती करणार नाही असे आम्हापासून वचन घेतले. तर बंडूनाना असं का बोलत आहेत असं ज्यावेळी त्यांना मित्रमंडळींनी विचारलं, त्यावेळेस ते काय म्हटले की माझी कोणत्याही प्रकारे तुम्ही कौतुक करायचं नाही. तर अशी एक गोष्ट मी केली आहे. कोणती गोष्ट केलेली आहे? नंतर लोहाराच्या मदतीने त्यांनी स्वतः तयार केलेले एक कुलूप दाखवले. कसे होते ते कुलूप पहा. ते म्हणाले, या कुलपाची कल्पना मला आमच्या तिजोरीच्या कुलपावरून सुचली. या कुलपाचे गुणधर्म त्या कुलपाच्या अगदी विरुद्ध आहेत. त्या कुलपास उघडण्याला किल्ली पाहिजे, याला लावताना मात्र पाहिजे. ते कुलूप नुसते दाबून लावता येते, माझे नुसत्या हिसड्या सरसे उघडते. हे कुलूप मी आता तिजोरीला लावून पूर्वीचे काढून टाकणार. पहा नानांच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे की त्यांचे जे तिजोरीचं कुलूप होतं आधीचं, तर त्या कुलपाचे गुणधर्म काय होते की त्याला कुलूप लावताना ते लगेच बसत असे, म्हणजे त्याला चावी लागत नसे, परंतु उघडताना मात्र चावी लागत असे. आता नानांनी दुसरं कुलूप कोणतं बनवलेलं आहे की ज्याला कुलूप बसवताना चावी लागते परंतु उघडताना चावी लागत नाही, आणि असं कुलूप नाना आता तिजोरीला लावणार आहेत. हा अकल्पित प्रकार ऐकून आम्ही नानांचे मन वळवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण ज्याचे नाव ते. नानांच्या अंगी दृढनिश्चय हा एक अलौकिक गुण आहे. आपल्या लोकात कोणत्याही कलेला उत्तेजन नाही अशी पुटपुट करत त्यांनी ठरलेला बेत लागलीच अंमलात आणला. तर अशा प्रकारे नुसतं हिसक्यासरशी उघडणारं कुलूप, ज्याला चावी लागणार नाही, किल्ली लागणार नाही, उघडताना असं कुलूप नानांनी आपल्या तिजोरीला लावलं. थोड्याच दिवसात आमच्या अनुमानाप्रमाणे तिजोरीची चोरी झाली. तेव्हा तर नानांचा तीळपापड झाला. म्हणजे थोड्या दिवसामध्ये आता ते कुलूप ज्याला विना चावीचं निघत होतं, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये तिजोरीची चोरी झाली आणि नानांचा तीळपापड झाला. म्हणजे नानांना खूप रागेने, तीळपापड होणे म्हणजे खूप रागेने ते म्हणाले, आमच्याकडे चोरसुद्धा देशबुडवे व कलेला आश्रय न देणारे असतात. तर मी इतकं कल्पकतेनं कुलूप लावलं, परंतु या चोरांनासुद्धा या कलेशी काहीही देणं घेणं नाही. म्हणजे चोरसुद्धा असेच देश बुडवणारे आणि कलेला महत्त्व न देणारे आहेत, असं नानांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. यानंतर नानांनी तिजोरीस घंटेचे कुलूप लावले व ती आपल्या निजायच्या खोलीत नेऊन ठेवली. नंतर नानांनी काय केलेले, घंटेचं कुलूप तिजोरीला लावलेलं आहे आणि ती आपल्या झोपण्याच्या खोलीमध्ये नेऊन ठेवली. ते म्हणाले, आता मात्र चोर माझ्या हाती निसंशय सापडणार. बेट्याला कळणार सुद्धा नाही की किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजायला लागून घरातील सर्व मंडळी जमतील व तात्काळ त्याला कोतवाल चावडी दिसेल. कोतवाल चावडी म्हणजे काय? पूर्वीची गावची पोलीस चौकी. तर आता नानांनी काय केलेलं आहे, घंटेचं त्या ठिकाणी कुलूप आणलेलं आहे की चोर ज्यावेळी तिजोरी खोलायला जाईल त्यावेळी ती घंटा वाजेल, म्हणजे घंटेच्या आवाजाबरोबर तो चोर सापडेल. घंटेच्या आवाजाबरोबर मी ताडकन उठून त्याच्या मानगुटीस बसलोच समजा. हा विचार आम्हालाही पसंत पडला. ज्या दिवशी ते कुलूप लावण्याचा बेत ठरला
त्याच दिवशी रात्री आम्हाला घंटानाद ऐकू आल्यामुळे आम्ही बंडू नानांच्या निजायच्या खोलीत गेलो. तो काय चमत्कार सांगावा. तर ज्या दिवशी नाना कुलूप लावणार होते त्याच दिवशी घंटेचा आवाज ऐकायला आला, म्हणून सगळेजण त्या ठिकाणी नानांच्या झोपण्याच्या खोलीत गेले. तर पाहतात तर काय काय करत होते बंडू नाना. बंडू नाना स्वतः उजव्या हाताने तिजोरीचे कुलूप उघडत असून डाव्या हाताने आपलाच उजवा हात जोराने पकडून चोर म्हणून ओरडत आहेत. तर स्वतःच बंडू नाना उजव्या हाताने तिजोरीचं कुलूप उघडत आहेत आणि डाव्या हाताने आपलाच उजवा हात जोराने पकडून चोर म्हणत आहेत. यानंतर लवकरच आमच्या गावात लोकांची एक टोळी आली. त्यांच्याजवळ चाकू, सुऱ्या, कुलपे वगैरे बरेच जिन्नस विकण्यासाठी होते. त्यांच्याजवळची बहुतेक कुलपे बंडू नानांनीच विकत घेतली व घरातील सर्व जुनी कुलपे काढून त्यांनी त्यांच्या जागी या नवीन कुलपांची स्थापना केली. म्हणजे त्यांच्या गावामध्ये एक लोकांची टोळी आली आहे ज्यांच्याकडे खूप सारी कुलपं आहेत. तर ती कुलपे नानांनी जवळजवळ सगळीच घेतली आणि आपली जुनी कुलपे काढून टाकली. कर्मधर्म संयोगाने एक नाटक मंडळीही याच सुमारास आमच्या गावात आलेली होती आणि नाटक करणारी लोकंसुद्धा त्याच वेळी गावामध्ये आलेली होती. तिचा पहिला प्रयोग सुभद्रा हरण अथवा चौर्य विपाक. सुभद्रा हरण चौर्य विपाक म्हणजे पूर्वीचे एक संगीत नाटक होते. तर हा प्रयोग त्याच दिवशी होता. यास्तव आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन बंडू नाना निर्भय चित्ताने नाटकाला गेले आणि बंडू नानासुद्धा हे नाटक पाहण्यासाठी आपले कुटुंबासोबत गेले. जाताना त्यांनी म्हटले सुद्धा की आता चोरांना म्हणावे, या कशी चोरी करता ती पाहू. तुमच्या बाप जन्मीसुद्धा अशी तऱ्हेतऱ्हेची कुलपे तुम्ही पाहिली नसतील. तर जाताना त्यांनी एक वाक्य उच्चारलेलं आहे की आता चोरांना म्हणावं की कशी चोरी करतायत तेच पाहू. तुम्ही कधीही बाप जन्मी म्हणजे तुमच्या हयातीत कधीही अशी कुलपं पाहिली नसतील. अशा प्रकारची कुलपं मी घराला तिजोरीला लावलेली आहेत. नाटक सकाळी 5 वाजता आटोपले. नाना परत येऊन पाहतात तो सर्व पेट्यांची कुलपे जशीच्या तशी असून आतील माल मात्र चोरीस गेलेला. म्हणजे त्या ठिकाणी नाना पहाटे 5 वाजता ज्यावेळी नाटक संपल्यानंतर घरी आले त्यावेळी त्यांनी काय पाहिलं की सर्व पेट्यांना कुलपे जशीच्या तशी होती, परंतु आतला मुद्देमाल चोरीस गेला होता. शोध करता ही टोळीही पळून गेलेली आढळली. म्हणजे कुलपं विकणारी टोळीसुद्धा पळून गेलेली आढळली. त्यावरून उघड असे अनुमान निघाले की या लोकांनी बिचाऱ्या भोळसर नानाकडे आपली सर्व कुलपे खपवून पुढे रात्री अनायासे त्यांनी स्वतःच्याच किल्ल्यात चालवून माल लांबवला. म्हणजे आपली सर्व कुलपे नानाकडे देऊन स्वतःकडेही चाव्या ठेवल्या आणि त्या चाव्याने बिनबोबाट ते कुलपे उघडून नानांचा मुद्देमाल त्या ठिकाणी पळवून नेलेला होता. सुदैवाने त्या रात्री बंडू नानांचे कुटुंब त्यांच्या ताकदीस न जुमानता आपले सर्व दागिने अंगावर घालून नाटकाला गेले होते. त्यामुळे तेवढे मात्र बचावले. म्हणजे त्या ठिकाणी सुदैवाने घरातली लोक, घरातल्या स्त्रिया बंडू नानांच्या घरातल्या स्त्रिया ज्या आहेत त्या सर्व दागिने अंगावरती घालून गेल्या होत्या. त्यामुळे दागिने बचावले. यापुढे बंडू नानास नेहमी त्यांच्या कुटुंबाने टोमणा द्यावा की दागिने घालण्याच्या माझ्या हौशीबद्दल आपण सदा मला दोष लावत. म्हणजे बंडू नानांच्या पत्नीने अंगावरती दागिने घालून गेल्यामुळे दागिने मात्र वाचले होते. म्हणजे त्या ठिकाणी बंडू नानांची पत्नी नेहमी टोमणा द्यायची की काय की दागिने घालण्याच्या माझ्या हौशीमुळे आपण सदा मला दोष लावत होता, पण शेवटी आपल्या कुलपांपेक्षा माझ्या हौशीनेच आपल्या मिळकतीचा बचाव केला. परंतु दागिने घालण्याची माझी हौस, आवड या गोष्टीमुळेच आपले दागिने वाचले. बिचारे बंडू नाना तरी यावर काय बोलणार. त्यांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले. आता बिचारे बंडू नाना या गोष्टीवरती काही बोलू शकत नव्हते, कारण या ठिकाणी सर्व चूक ही बंडू नानांची होती. त्यामुळे त्यांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले. म्हणजे ते त्या ठिकाणी मुकाट बसले होते. तर अशा प्रकारे आपला शेवटचा भाग म्हणजे आपला होमवर्क. तर आपल्या आजचा होमवर्क आहे, बंडू नानांनी कोणकोणत्या प्रकारची कुलपे जपून ठेवली होती. बंडू नानांनी कोणकोणत्या प्रकारची कुलपे जपून ठेवली होती. म्हणजे अनेक धातूंची, अनेक आकारांची, अनेक कळींची, अशा प्रकारची. पण
पुन्हा एकदा ऐका. आजचा होमवर्क आहे, बंडू नानांनी कोणकोणत्या प्रकारची कुलपे जमवली होती. बंडू नानांनी कोणकोणत्या प्रकारची कुलपे जमवली होती.